विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मधले सगळे लॉ संपवल्याशिवाय मी थांबणार नाहीये. विथ न्यूमेरिकल तुम्हाला मी देणार आहे. विथ न्यूमेरिकल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, माझा व्हिडिओ अपलोड झाला की 5-10 मिनिटाचा वेळ काढायचा आणि मी जो लॉ शिकवलाय विथ न्यूमेरिकल तो पटकन करायचा. छोटे-छोटे व्हिडिओ असणार आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत तुमचं शेड्यूल तुम्ही फॉलो करा. म्हणजे माझ्या व्हिडिओला वेळ द्यायचा आहे बरं का, लक्षात घ्या. होऊन जाईल ना तुमचा पण अभ्यास सगळा. बरं, अगोदर एक डिक्लेअर करतो. आपल्या चॅनलची प्लेलिस्ट चेक करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लॉज इन फिजिक्स असे त्या 4 व्हिडिओज मिळतील. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ विथ न्यूमेरिकल आहे. तो पहिला व्हिडिओ आहे बरं का आणि त्याला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं नाव नाहीये. फिजिक्समध्ये न्यूमेरिकलला घाबरू नका, करा असं काही नाव असेल. प्लेलिस्ट आहे ना खरं. स्टीफन बोल्ट्झमन लॉ विथ न्यूमेरिकल आहे. लॅपलास लॉ प्रूफ आहे. ते नाही का पी-आय मायनस पी नॉट 2t अपॉन आर विथ प्रूफ आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पण आहे. ओके. आणि ह्याचे एवढे व्ह्यूज मी लिहून ठेवलेत बरं का. आणि मी चेक करणार आहे. मला माहिती आहे की एक्झाम होईल पर्यंत या सगळ्यांचे व्ह्यूज 10,000च्या पुढे नक्की जाणार आहे. गेल्या वर्षी पण गेले होते म्हणूया आपण. 10,000 नाही 20,000 पण काही ना व्ह्यूज होते म्हणूया आपण. व्ह्यूज इम्पोर्टंट आहेत, नाही ती गोष्ट बाजूला ठेवूया. मला फक्त सांगायचं होतं, की तुम्हाला हे करायचंय. ओके. मग चला मग आजच्या व्हिडिओमध्ये, आत्ताच्या व्हिडिओमध्ये मला काय घ्यायचंय तर स्टोक्स लॉ. सिंपल आहे. तुम्हाला माहिती आहे स्टोक्स लॉ मध्ये काय, की तो जो विस्कस फोर्स आहे ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी असतो, रेडियसला असतो आणि व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्फिअर फॉलिंग इन द विस्कस मीडियम. बरोबर आहे? आणि तो तुमचा जो कॉन्स्टंट असतो, तो असतो 6 पाय. मग 6 पाय ईटा आर व्ही हा झाला स्टोक्स लॉचा फॉर्म्युला. 5 मिनिटाचं काम आहे लक्षात घ्या. पण थांबा ना. स्टेटमेंट काय दिलंय बघा. विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्फिअर. त्या स्फिअरची रेडियसच आर आहे बरं का, लक्षात घ्या. मग विस्कस फोर्स एफ व्ही ऍक्टिंग ऑन द स्मॉल स्फिअर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. Directly proportional to radius of the sphere, directly proportional to velocity of the its velocity of the sphere. ठीक आहे, फॉलिंग थ्रू द फ्लुइड म्हणूया आपण. किती सोपं आहे. म्हणजे मला स्टोक्स लॉ काय लक्षात ठेवायचं आहे, की तो जो विस्कस फोर्स आहे ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, व्हेलॉसिटी आणि रेडियस म्हणूया आपण किंवा आर व्ही. इकडे-तिकडे होऊ दे, काही इश्यू नाहीये. पण या केसमध्ये जो कॉन्स्टंट आहे तो 6 पाय आहे हे लक्षात घ्या. किती सोपं आहे. झालं की 5 मिनिटाचं काम होतं का नाही सांगा बघू. थांबा. स्टेटमेंट करून सोडणार नाही तुम्हाला लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स कोण करणार आहे? पुस्तकात सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. तोच परीक्षेत येऊ शकतो. तोच परीक्षेत येऊ शकतो हे लक्षात घ्या. बघा डाटा बघूया आपण. स्टील बॉल आहे. त्याची रेडियस 0.3 मिलीमीटर. खूप महत्वाचं शिकवणार आहे लक्ष द्या. रेडियस आहे 0.3 मिलीमीटर. मिलीमीटरचं मीटर करणं गरजेचं आहे. आता 0.3 चा पॉइंट मी कॅन्सल करतो. मग याला मी 10 न मल्टिप्लाय करतोय आणि याला 10 न डिव्हाइड केल्यावर -4 होईल. म्हणजे चला रेडियस मिळाली की नाही? व्हेलॉसिटी त्याची जी दिलेली आहे ती 2 आहे बरं का. 2 मीटर पर सेकंद आहे. अजून काय पाहिजे मला? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तुम्हाला गंमत सांगू का? खूप मोठी गंमत सांगणार आहे. आता लक्ष द्या. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. बरोबर आहे? पी-वाय-क्यू शोधा वायलर्न वरून. क्वेश्चन पेपर ओपन करा. एक पेपर आहे कुठला मला माहित नाही 2024, 32 कुठला आहे कोणास ठाऊक. 21 आहे, 22 आहे का 23 आहे, 24 आहे. पण पहिलीच एमसीक्यू आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एसआय युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी? आणि करेक्ट आन्सर आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. पण पी-वाय-क्यूचं अल्गोरिदम समजून घ्या. तुम्हाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं तुम्हाला एसआय युनिट विचारलंय. मग पॉइज हे कशाचं युनिट आहे? त्याचंच आहे ना, सीजीएस मध्ये आहे ना. मग पॉइज मध्ये आणि याच्यामध्ये काय रिलेशन आहे? हे पण करून ठेवायचं आहे लक्षात घ्या. मग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पण केला पाहिजे. करू की नेक्स्ट क्वेश्चन आपण? नेक्स्ट व्हिडिओ त्याची वाट बघाच तुम्ही लक्षात घ्या. बरं हे सगळं दिलंय. आता विचारलंय काय? विस्कस फोर्स म्हणजे विस्कस फोर्स त्यांनी विचारलाय. मग तुम्हाला माहिती आहे की विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय रे? 6 पाय ईटा आर व्ही. मग 6 त्याच्यानंतर पाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी 0.833. रेडियस किती आहे? 3 इंटू 10 रेज टू -4. वेलॉसिटी किती होती? 2 मीटर पर सेकंद. विथआउट लॉग टेबल करायचं. 3 2 जा 6, 6 6 जा किती रे? 36. म्हणजे मला आन्सर मिळणार आहे 36 पाय. 3 2 जा 6, 6 6 जा 36 पाय.
पण इंटू 0.833 आहेच आणि 10⁻⁻4. एक म्हण काय म्हणतं माझं, का नाही लॉग टेबल वापरत तुम्ही? वापरा ना, किती फास्ट होईल. 36 चा लॉग बघा. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 झालं का? इथंच गोंधळ आहे. आम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स माहीत नाहीये सर. आम्हाला लॉग टेबलचे फुल व्हिडिओ द्या. या स्टेजला राहू दे ते. मी तुम्हाला सांगू कोण आहेत मुलं माहिती आहे का? ही मॅक्सिमम जे प्रिपरेशन करणारी मुलं आहेत. ज्याला लॉग टेबल येत नाही. राहू दे बाळांनो, आता नका त्याचं टेन्शन घेऊ. सरळ-सरळ 36 इंटू 3.14 आपल्या साध्या मेथडनं करायचं. त्याला एक किती अरे 36 इंटू 3.14 करायचं. काय सोपं आहे? ते जे आन्सर येईल त्याला 0.833 न मल्टिप्लाय करायचं. सोपं आहे. पण जे आन्सर येईल त्याच्या इथं पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहे, तिथं 3 आहे. पॉइंट असं दिलं पाहिजे, पॉइंटच्या पुढे 5 डिजिट येतील. ओके. आणि इंटू 10⁻⁻4 हे तुमचं आन्सर. पण तुम्ही फोर्स काढताय त्यामुळे युनिट न्यूटन लिहायला विसरू नका. मग आता सुरुवात झालेली आहे. दनादन व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला लक्षात घ्या. मग मला आज 20-30 व्हिडिओ अपलोड करावे लागतील नाही का? 20 तरी व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. चला न्यूटन स्टोक्स लॉ पहिला फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. ऑल द बेस्ट.